राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना 3 महिन्याचा थकीत हप्ता एकत्रित मिळणार आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे थकलेल्या 3 महिन्यांचा 4,500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागातून देण्यात आली आहे। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक आधार दिला आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मदत दिली जात असून या योजनेचा थेट राजकीय फायदा महायुती सरकारला मिळाला आहे। 1,500 रुपये बंद झालेल्या महिलांना दिलासा, लाडक्या बहिणींची पुन्हा होणारी केवायसी प्रोसेस झाली सुरू। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यानंतर आता या महिलांसाठी पुन्हा ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। गोरगरीब शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। गरीब शेतकऱ्याची सरकार कर्जमाफी करणार। फार्म हाऊस धनदांडग्या शेतकऱ्यांचा आम्ही विचार करणार नाही, गरीब शेतकऱ्याची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे। तुरीला प्रति क्विंटल 9,175 रुपये दर, आठवड्यापासून दरात तेजी। कापसाच्या भावात मात्र घसरण, हरभऱ्याला 5,701 रुपये प्रति क्विंटल दर। महाराष्ट्राला मिळणार 1,00,000 कोटी रुपये। केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदीमधून महाराष्ट्राला तब्बल 1,00,000 कोटी रुपये मिळतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कारामुळे 1,25,00,000 भगिनींचा लाभ टांगणीवर, अधिकारीही आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने संभ्रम वाढला। लाडक्या बहिणींची चिंता आता वाढलेली आहे। कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या, शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन। ठिबकचे 10 कोटीवर अनुदान थकीत, शेतकऱ्यांवर कंगाल होण्याची आली वेळ। कोल्हापूरसह 3 जिल्ह्यातील चित्र, नवीन मंजुरी थांबली। पीक पाहणी, सहाय्यकाचा जीव टांगणीला, ना विमा ना मोबदला। ई पीक पाहणीचा सोपस्कार पूर्ण, सहाय्यकांचे मानधन थकलेलेच। छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी चौक येथे कर्तव्यदक्ष पोलिसांनी मुजोर गाडीवाल्यांची काढली हातात। तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही फक्त कुत्र्यासारखं बघ बोलू शकता तुम्ही, ठीक आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेला अजित पवारांचे नाव द्या, 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे सरकारचे आश्वासन। केवायसी नाही तर सिलेंडर नाही, 30% ग्राहकांची केवायसी अपूर्णच। शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार केवायसी न केल्यास सिलेंडर देणे शक्य होणार नाही। ग्राहकांनी तातडीने एजन्सीत जाऊन केवायसी पूर्ण करावी, यामुळे भविष्यातील अडचणी टळतील। अकोला जिल्ह्यातील 87% शेतकऱ्याची फार्मर ID नोंदणी पूर्ण, उर्वरित नोंदणीसाठी तालुका स्तरावर प्रयत्न। तांड्यांना मिळणार स्वतंत्र गावाचा दर्जा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। चांदी 3 दिवसात 1,44,000 स्वस्त, सोने 12,000 उतरले। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, हेक्टरी 10,000 मिळणार, येथे वाटप सुरू झालेले आहे। ऊसतोड कामगार महावितरण पाठोपाठ आता पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यालय परळीतून हलवले जाणार आहे। नागरिक संतप्त, कार्यालयाचे स्थलांतर रोखण्यासाठी आमदार धनंजय मुंडेंचे प्रयत्न। 4 महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री आमदार मुंडे यांनी घेतली भेट। राज्यातील गरीब शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी। काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने लोकसभेत 50 मिनिटे गोंधळ, माजी लष्कर प्रमुखाच्या प्रकाशित पुस्तकातील ओळीवरून गदारोळ। वीज दरवाढीचे सावट कायम, 3 फेब्रुवारीपासून पुन्हा जनसुनावणी। शेतकऱ्यांना नारळ, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती दुर्लक्षित, योजनांसाठी तुटपुंजी आर्थिक तरतूद। कांद्याला 2 दिवसापूर्वी 1,800 ते शनिवारी 1,300 रुपये दर, 17 बाजार समित्यांमध्ये 3,00,000 क्विंटलने लाल कांद्याची आवक वाढली, दरात 500 रुपयाची झाली घसरण। नाशिकमध्ये द्राक्षांना विक्रमी दर, सुरुवातीपासून 100 पार मागणीत होते वाढ, नुकसानीमुळे पुरवठा कमी। देशात रब्बी पीक क्षेत्रात 18 लाख हेक्टरने वाढ, कडधान्यामध्ये हरभऱ्याची लागवड सर्वाधिक।
वर्षभरात 5 वेळा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी होणार रद्द, लायसनही जाणार. केंद्रीय मोटर वाहन कायद्यात बदल, नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई. जिल्ह्यातील 12.67 लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी. लातूर जिल्ह्यात यंदा सोयाबीन खरेदीसाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा राबवली असली तरी सध्या खुल्या बाजारपेठेतील दर हमीभावापेक्षा सरस ठरत आहेत. CCIच्या गाठी बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण, सरकीच्या उठावातही आली कमी, मार्केटमध्ये वाढली कापसाची आवक. छत्रपती संभाजीनगर अनुदान वितरणास आता शासनाची 20% कात्री, प्राधान्य कशाला द्यायचे? परिपत्रक काढून स्पष्ट केल्या खर्चाच्या मर्यादा, खर्च कमी करण्याचे दिले आदेश. 7 आमदाराचे 21 कोटी DPDCकडे वर्ग, निधी वितरणास सुरुवात, कंत्राटदारांना दिलासा. अजितदादाच्या विमान अपघातात काहीतरी गडबड आहे, छगन भुजबळ यांनीही व्यक्त केला संशय. परभणी जिल्ह्यात रब्बीत उदासीनता, केवळ 1.90 लाख शेतकऱ्यांनीच काढला विमा.